श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचा 21वा अध्याय. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचा 21वा अध्याय. श्री गणेशाय नमः. वर्णिले सुंदर देव मंदिरे, चौका बैठका नाना प्रकारे, कळस ठेविल्यावरी सारे पूर्ण झाले मनती त्या स्वामी चरित्राम सारामृत झाले 20 करोनी मागे माझे मुखनिमित्त वदले स्वामी राज. आता कळस अध्याय 21वा. कृपा करोनी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजना कारणे संपवावा. अवतारा तैसा मना माझी येता, जडदेह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण सवस्तर तो बहुधान्य मास चैत्र कृष्ण पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस केला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त देवनी एकाग्र निमग्न झाले निजरूप. षडचक्राते भेदून ब्रह्मरंग छेदून आत्मज्योत निघाले पूर्ण हृदयामधुनी ते दवा. जवळ होते सेवे करी त्याचे दुःख झाले अंतरी. शोक करती नाना परी तो वर्णिता न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःख करोनी आक्रदंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रास. असो स्वामीच्या अनंतलीला जनसन्मार्गा दाविल्या उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णवी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालेश ग्राम माझारी जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत उपनाम थोर असे थोर. बळवंती पार्वती सुत नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले आता कोपरी सैने केले. उपशिक्षण पद मिळाले विद्यालयीन सांप्रता. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर सेठ. त्याशी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्याची स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजा करीती. विध्वंस उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुदान गाईले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीचे अत्यल्प. शब्द सोपे व्यवहारिक भाषा. प्रत्येकाध्याय लहानसा बालवृद्ध समजेल असा लघुग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलचरण कार्यसिद्धी देवस्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेच कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले. स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले. ते कथा द्वितीय अध्यायात. 13वा तारा या भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथेची महिमा वर्णिला. तृतीय अध्याय निश्चय. स्वामीचा कराया छळ गेले 2 संन्यासी खल. तेथे वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्याशी त्याने न्यावे स्वामीशी पाठविले कारभार्याशी. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्याशी दाविला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणीवरी भक्ती जडली कोण प्रकारे ते 7व्यात वर सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त. त्याशी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनी द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णिता समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णिले 10माध्यायात. ते कोणी पुनीत श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा. तैसाच अध्याय 13वा. बाळपणीचा इतिहास भरावा त्या माझी निरूपला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बासाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली.
हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्याचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यास लागला भजन चंदू जो स्वामी दादाबुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्याचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले असे 19व्यात सारांश सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्याशी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदन पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वैद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझ्या पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हावर जो भावे वाचिता हे चरित्र त्याशी आयुर्वेग पार संपत्ती संतती प्राप्त हो. वाढे त्याची वाढो विमल कीर्ती मुखे वसो सरस्वती भवसागर तरोवंती मोक्षपदा मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो वृद्धाभिमान तो नसो सर्व विद्या सागर गवसो भक्तश्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जिन्नी प्रसिद्धी सानिला त्याशी रक्षावे दयाळा कृपाधना समर्था. मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळू. दोन्ही कर जोडोनी आता हेच विनवणी ग्रंथ संरक्षणा लागोनी सुखी ठेवा दयाळा. आता ज्ञानी वाचक असतील त्याशी करुनी एक विनंती मी केवळ ही नमते कवित्व करून नीची. परी माझी ही आकर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उबगन मानावा चतुरे स्वामी चरित्र मनोनी. जय जय परमानंदा वैकुंठवासी गोविंदा भक्त तारका आनंद कंदा नामिता भेदा. अरिमर्दना सर्वेशा विश्वांबरा विनाशा पुराण पुरुषा अनंतवेशा भौपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना विधिधाता कमलवदना हृदय कमली वसावे. मत्स्यकुर्म वराजान नृष्य आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातून कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तात्काळ घालून चरणी ठेविला भाळ सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इति स्वामी चरित्रामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरण पूर्णमस्तु शुभवस्तू. श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचा 21वा अध्याय समाप्त. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी समर्थ महाराज की जय.